नमस्कार, मी प्रियांका लाठी. बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. पार्थ पवार यांच्या मीडिया LLPचा मुंडवा जमीन घोटाळा समोर आलेला असताना आता याच कंपनीचा दुसरा जमीन घोटाळा हा समोर आलाय. महाराष्ट्र शासनाच्या डेअरी विभागाची मालकी असलेल्या जमिनीवर खासगी इसमाची नाव चढवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र आता याही जमिनीची खरेदी ही पार्थ पवार यांच्या मीडिया LLP कडून करण्यात आल्याचं उघड झालंय. चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी पदापासून दूर व्हावं, नैतिकदृष्ट्या अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे. शहाण्याला शब्दाचा मार हे अजित पवारांना माहिती असावं असंही दानवे म्हणाले. कंपनीत पार्थ पवारांचा 99% शेअर, मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जमीन घोटाळ्याचे 2012 पासूनचे पेपर माझ्याकडे आहेत. पत्रकार परिषद घेत पेपर सादर करणार असं अंबादास दानवे म्हणाले. खडसे प्रकरणामध्ये जो न्याय झाला तोच न्याय करावा अशी मागणी दानवेंनी केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी पार्थ पवार प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. महायुतीचं सरकार म्हणजे चोर चोर मौसेरे भाई अशी स्थिती असून मूळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न दिसतोय असा आरोप वडेट्टीवारांनी केला. अजित पवारांच्या राजीनाम्याचं धाडस मुख्यमंत्री करतील का असा सवाल वडेट्टीवारांनी विचारला. जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवारांना माहीत नसेल का असा प्रश्न विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. तूही खा मी पण खातो असा प्रकार सुरू असून व्यवहार कसा झाला, पैसे कुठून आले हे तपासण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली आहे. तसंच मीडिया कंपनीच्या सर्व भागीदारांवर कारवाई व्हावी आणि जमीन तातडीनं मूळ मालकाच्या नावे करा अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसतानाही काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांनी गर्दी केली आहे. इच्छुकांकडून काँग्रेसने अर्ज मागवले असून आतापर्यंत 1150 पेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत. लवकरच महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार असल्यानं अर्जास मुदतवाढ दिली जाणार आहे असं मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस म्हणाले. जळगाव महापालिका पाठोपाठ जिल्हा परिषद आणि त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मतदारांच्या याद्यांची गटनिहाय पडताळणी सुरू झाली आहे. जिल्ह्याच्या तब्बल 1,18,132 दुबार मतदान हे आढळून आलेत. याबाबतची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमधल्या भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही चांगली कामगिरी करण्यासाठी मेहनत घेण्याचं आवाहन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यातील कोरेगाव येथील 1800 कोटी रुपयांची जमीन फक्त 300 कोटी रुपयांना विकत घेतल्याचं समोर आलं होतं. पण पार्थ पवारांना क्लीन चिट मिळणार, ते जमीन मिळवतील आणि तुम्ही तसेच बसा असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. घोटाळ्याची माहिती बाहेर आली आहे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावली आहे. चौकशीत योग्य ती गोष्ट पुढे येईल, त्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य होईल. अपुऱ्या माहितीवर बोलणं योग्य होणार नाही असं जयंत पाटील म्हणाले. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर हायकोर्टानं ताशेरे ओढलेत. हायकोर्ट शेतकऱ्यांच्या विरोधात नाही, पण आंदोलनाच्या नावानं मनमानी करू नका असं हायकोर्टानं कडूंना सुनावलंय. खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटाची SIT मार्फत चौकशी करा, त्यांना Z+ सुरक्षा प्रदान करा अशी मागणी सोनवणे यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुबार आणि बोगस मतदार प्रकरणावर केलेल्या खुलाशानंतर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आपली भूमिका जाहीर केली आहे. दुबार मतदारांसारख्या गोष्टी लोकशाहीला कलंक लावणाऱ्या आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. रेल्वे विभागात तब्बल 8,868 जागांची भरती करण्यात येत आहे. ही भरती 12वी आणि पदवीधर उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी आहे. या भरतीसाठी उमेदवाराचं वय 18 ते 33 वर्षांपर्यंत असायला हवं. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे. पदवीधरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 नोव्हेंबर 2025.
तर 12वी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. मुंबईतील पाणी पुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी महापालिकेने ट्रॉम्बे ते परळ दरम्यान 9.8 किलोमीटर लांबीचे 2 भूमिगत जलबोगदे उभारले आहेत. ते भातसा धरणातून येणाऱ्या जलवाहिनीशी जोडले जाणार असून याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय. पुढील 4 महिन्यांमध्ये म्हणजेच मार्च 2026 पासून ते कार्यान्वित देखील होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील पाणी समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो सेवा चालवणाऱ्या संस्थांची एक संस्था तयार करण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना राज्य सरकारने केली आहे. ही समिती पुढील 3 महिन्यांमध्ये अहवाल सादर करणार आहे. पुढील 5 वर्षात मुंबई महानगरात 337 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारले जाणार आहे. तिच्या वेगवेगळ्या मार्गाचं संचलन वेगवेगळ्या संस्थांमार्फत केल्यास त्यामध्ये सुसूत्रता राखणं अवघड ठरणार आहे. सगळीकडे आर्थिक व्यवहार ऑनलाईन झाले आणि बाजारात सुट्या पैशांची प्रचंड चणचण भासू लागली. मात्र बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत सुट्या पैशांचा खणखणाट कायम आहे. दररोज 12 ते 13 लाख रुपयांपर्यंत सुटे पैसे बेस्टकडे जमा होत असून ते मिळवण्यासाठी बस आगारात, मेट्रो स्थानकं, टोलनाके आणि शॉपिंग मॉलच्या कर्मचाऱ्यांसह दुकान चालक आणि इतर व्यापाऱ्यांच्या रांगा लागत आहेत. यावरून आर्थिक संकटात असूनही बेस्टचंच नाणं आर्थिक राजधानीमध्ये खणखणीत असल्याचं स्पष्ट होतंय. राज्य सरकारने अंधेरी पश्चिम ते गुंदवली मार्गिकेसाठी भाडे निर्धारण समिती ही गठीत करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकेवरील भाडे दरात पुढील काही महिन्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. रायगड जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानक ते गोवा राज्यातील वेर्णा आणि कर्नाटक राज्यातील सुरखकल दरम्यान कोकण रेल्वेची रोरो सेवा सुरू आहे. या सेवेतून वर्षभरात तब्बल 10,860 माल ट्रक्सची वाहतूक करण्यात आली. यामधून वर्षभरात 27 कोटींची उलाढाल झाली. 5 नोव्हेंबरपासून या रोरो सेवेच्या वॅगन्सची मालवाहतूक क्षमता वाढवण्यात येत असल्यानं आता मालवाहतुकीमध्ये वाढ होणार आहे. किमतीत सतत वाढ होत असल्याने देशातील 8 प्रमुख शहरांमध्ये जुलै-सप्टेंबर 2025 या तिमाहीत घर विक्रीत केवळ किरकोळ वाढ झाली आहे. बँगलोर, चेन्नई आणि कोलकाता येथे मागणी वाढली असली तरी दिल्ली, NCR, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद इथे विक्री घटली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीला दरवर्षी 80,000 ते 1 लाख पर्यटक भेट देतात. यामध्ये बहुतांशी परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. गेल्या 20 वर्षांपासून धारावीत सुरू असलेल्या या स्लम टुरिझमची वार्षिक उलाढाल सुमारे 10 ते 15 कोटी रुपये इतकी आहे. येथील सुमारे 20 ते 25 लहान मोठे टूर ऑपरेटर्स त्यांच्या 100 ते 150 टूर गाईडच्या मदतीने पर्यटकांना धारावीची सफर घडवतात. मुंबईकरांना पर्यटनाचं नवीन आकर्षण केंद्र म्हणून गोराई कांदळवन उभं राहतंय. दहिसर मॅग्रोव्ह पार्क उत्तर मुंबईच्या हरित विकासाला नवीन ओळख देणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नुकत्याच या दोन्ही प्रकल्पांचा आढावा घेतला. 110 कोटींच्या खर्चाने उभं राहत असलेले हे 2 प्रकल्प लवकरच मुंबईकरांच्या भेटीसाठी खुलं होणार आहे. गोराई कांदळवनाचे 90% काम पूर्ण झाले असून येत्या डिसेंबर अखेर ते खुले होण्याची शक्यता आहे. आयफोन युजर्ससाठी नवीन अपडेटेड सिरी व्हर्जन पुढील वर्षामध्ये म्हणजेच 2026 मध्ये लॉन्च केलं जाईल अशी माहिती ॲपलचे CEO टिम कुक यांनी दिली. 2024 मध्ये iOS 18 अपडेट सोबत सिरीचा नवीन लुक आणि काम करण्याची पद्धत समोर येईल असं वाटत होतं. परंतु आता 2026 मध्ये आयफोन सिरीजचं नवीन व्हर्जन येणार आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या 358 विविध पदांच्या नोकर भरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आक्षेप घेत ही भरती अन्यायकारक असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी भरतीला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठाण्यातील सर्व शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यात पालिका क्षेत्रातील 769 खासगी आणि 102 महापालिकेच्या शाळांचा समावेश आहे. या संरक्षणात्मक
तपासणीसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था वीर माता जिजाई तांत्रिक संस्थेला परीक्षण करून घेण्याचे आदेश शाळांना दिले आहेत। JNPA ते मुंबई प्रवास आता फक्त 40 मिनिटांमध्ये होणार असून सागरी मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होणार आहे। 10 महिन्यांपासून रखडलेल्या स्पीड बोटची ट्रायल रन यशस्वी पार पडली, त्यामुळे येत्या 4 दिवसात ही सेवा सुरू होणार आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। पुणे महापालिका निवडणुकीसाठी 41 प्रभागांमधील आरक्षण सोडत मंगळवारी निघणार आहे। महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 41 प्रभागातून 165 नगरसेवक हे निवडून दिले जाणार आहेत। आणखी काही वेगवान स्वरूपातल्या घडामोडी आपल्याला पाहिजेत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर आपलं स्वागत। पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत असताना अद्याप थंडीचा प्रभाव जाणवला नाही, मात्र रात्रीचा पारा आता घसरायला लागलाय। येत्या 2 दिवसांमध्ये म्हणजे 8 नोव्हेंबरला कमाल आणि किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंशाची घसरण होईल आणि गुलाबी थंडी जाणवायला लागेल, असं निरीक्षण हवामान विभागाने नोंदवलंय। देशातील सर्वात वर्दळीचे विमानतळ म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे। विमानतळ लिमिटेडने 2025 ते 2026 साठीचा हिवाळी वेळापत्रक जाहीर केलं आहे। यामध्ये 60 आंतरराष्ट्रीय व 69 देशांतर्गत ठिकाणांचा समावेश आहे। यामुळे प्रवाशांना सणासुदीच्या आणि दिवाळीच्या आणि हिवाळ्यामधील सुट्टींच्या काळामध्ये मनासारखा प्रवास करण्याची संधी मिळणार आहे। 26 ऑक्टोबर 2025 ते 28 मार्च 2026 असा या वेळापत्रकाचा कालावधी असणार आहे। आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत नव्याने वाढवली आहे। आधार कार्ड पॅन कार्डशी न जोडल्यास तुमचं पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे। कोकण किनारपट्टीवर गत आठवडाभर सतत पाऊस सुरू आहे। सततच्या पावसामुळे आणि थंडीच्या अभावामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया थांबली आहे। आता पाऊस थांबला तर डिसेंबरमध्ये मोहोर येईल। त्यामुळे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारामध्ये येणारा हापूस यंदा मार्च अखेरीस बाजारात येण्याचा अंदाज आहे। हापूसचा हंगाम किमान महिनाभर लांबणीवर गेला आहे। सावंतवाडी तालुक्यामध्ये ओंकार हत्तीचा वावर सुरू आहे। हत्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल किंवा इजा होईल असं वर्तन करू नये। ओंकारचा वावर असलेल्या भागात गर्दी करू नये असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय। दक्षिण पूर्व रेल्वेच्या शालिमार स्थानकावर सुरू असलेल्या यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या एकूण 4 रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे भुसावळ विभागातून जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे। सोलापूर विमानतळाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे। विमानतळ परिसरातील सुरक्षा भिंतीवरून 4 लहान मुलांनी अनधिकृत प्रवेश केला होता आणि याच प्रकरणी मुलांच्या पालकांविरोधात खटला दाखल करण्यात आला। त्याचबरोबर विमानतळ परिसरामध्ये नायलॉन मांजा विक्री केल्याप्रकरणी एका दुकानदारावर देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे। जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक अमजद खान यांना सेवेत हलगर्जीपणा केल्यामुळे निलंबित करण्यात आले। या संदर्भात CEO मिनल कर्णवाल यांनी आदेश दिले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे। दरम्यान अण्णांचं मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी असतं असं या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले। बीडच्या गेवराई नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगराध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार म्हणून शीतल दाभाडे यांची घोषणा करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी ही घोषणा केली। कराड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊस दरासाठी आक्रमक झाले आहेत। यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला असताना अद्याप कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाही। त्यामुळे ऊसतोड न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय। त्याचबरोबर ऊसाला 3050 रुपये इतका दर देण्याची मागणी केली आहे, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय।
खावडा विद्युत पारेषण प्रकल्पाच्या भिवंडी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचे भूसंपादन रोखण्याची मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांना प्रति चौरस मीटर 12,000 रुपये दर द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। रायगडच्या म्हसळा तालुक्यामध्ये वृद्ध दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोटच्या पोरांनीच आपल्या वृद्ध आईवडिलांची हत्या केली असून या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी 822 कोटी रुपयांच्या कर्जासाठी महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी सोबतच्या करारावर प्रशासकांनी सह्या केल्या। त्यामुळे आता पाणी पुरवठा योजनेतील मोठा अडथळा दूर झाला। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला। बुमराळा गावामध्ये बिबट्याने गायीची शिकार केल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावे अशी मागणी समस्त शेतकरी वर्गाकडून करण्यात येते। आदर्श नागरिक पतसंस्थेमध्ये 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता। पतसंस्थेतील ठेवीदारांना ठेवी वापस देण्यासाठी प्रशासकाने प्रयत्न सुरू केले आहेत। कोर्टाने कर्जबुडव्यांना जेल आणि दंडाची शिक्षा सुनावली। नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत असताना अद्याप थंडीचा प्रभाव जाणवला नाही, मात्र रात्रीचा पारा आता घसरायला लागला। येत्या 2 दिवसात म्हणजे 8 नोव्हेंबरपासून कमाल आणि किमान तापमानात